बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये ज्या नागरिकत्वाबद्दलच्या तरतुदी दिसतात, पार्ट 2 मध्ये कलम 5 ते 11, त्या सगळ्या ज्या प्रोव्हिजन्स दिसत आहेत ना, ज्यानुसार व्यक्तींना नागरिकत्व सिटिझनशिप मिळू शकते, त्या सगळ्या टेम्पररी आहेत. सगळ्या टेम्पररी म्हणजे आपण आज सगळे इथे बसलेले भारताचे नागरिक आहोत, राईट. आपण आज जे भारताचे नागरिक आहोत, आपले पॅरेंट जे भारताचे नागरिक आहेत, ते कलम 5 ते 11च्या कोणत्याच तरतुदीनुसार जे आहे त्यांना भारताचं नागरिकत्व नाही मिळालं, किंवा आपल्याला सुद्धा भारताचं नागरिकत्व नाही मिळालं. याला आधी समजून घ्या. आपण जे प्रोव्हिजन्स बघणार आहोत, आपण जे आर्टिकल्स बघणार आहोत, हे सगळे आर्टिकल्स फक्त त्या लोकांना नागरिकत्व देण्याबद्दलचे होते जी लोक 1947-1950च्या काळामध्ये भारतामध्ये राहत होते. म्हणजे होऊ शकते की आपले जे ग्रँड पॅरेंट्स आहेत त्यांना जे नागरिकत्व मिळालं ते कलम 5 ते 11च्या दरम्यान असणाऱ्या प्रोव्हिजन्सनुसार मिळालेलं आहे. राहिली गोष्ट आपली, तर आपल्याला नागरिकत्वाबद्दल कोणत्या तरतुदी आहेत ते आपण नंतर बघणारच. 1955चा आपल्याला सिटिझनशिप ॲक्ट बघायचा आहेच. पण सध्या तरी लक्षात घ्या की इथे जे आपण आर्टिकल्स बघणार कलम 5 ते 11, ते सगळे आर्टिकल्स टेम्पररी होत्या. त्या सगळ्या आर्टिकल्स फक्त त्या लोकांकरिता होत्या जी लोक त्या कालखंडामध्ये भारतामध्ये स्थायिक होते अथवा पाकिस्तानमधनं भारतामध्ये येणार होते आणि ज्यांना भारताचं नागरिकत्व मिळवायचं होतं. 26 जानेवारी 1950 म्हणजे देशाचं संविधान लागू होण्यापूर्वी ज्यांना नागरिकत्व मिळणार ते कोणत्या प्रोव्हिजन्सनुसार, तर या प्रोव्हिजन्सनुसार. आणि 26 जानेवारी 1950 नंतर ज्याही लोकांना नागरिकत्व मिळणार आहे ते या आर्टिकल्समध्ये त्याबद्दलच्या कुठल्या प्रोव्हिजन्स नाही आहेत. तो नेमका कोणता कायदा त्याला आपण नेमकं नंतर बघणारच. आधी तर आपण जरा याला समजून घेऊ की ज्याला आपण सिटिझनशिप म्हणतो आहोत, नागरिकत्व म्हणतो आहोत, त्याचं महत्त्व काय. आपण भारताचे नागरिक आहोत. आपण जर भारताचे नागरिक नसणार किंवा आपण कोणत्याच देशाचे नागरिक नसणार तर त्याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो, त्याचा काय इफेक्ट राहू शकतो. आपण भारताचे नागरिक आहात तर त्याचा फायदा काय, आणि आपण जर कुठल्याच देशाचे नागरिक नसणार तर त्याचं नुकसान काय राहू शकतं, याबद्दल जरा तोलमोल आपण करून घेऊया. तुम्ही भारताचे नागरिक आहात, तुम्ही एका ठराविक देशाचे नागरिक आहात, तर त्या नागरिकत्वाचा फायदा तुम्हाला काय आहे, बोला काय वाटते. तुमचं नागरिकत्वच काढून टाकलं, पकडून चला, तर मग त्याचं नुकसान काय होणार, काही अंदाज. एकदाचं तुमच्याकडे लक्षात घ्यावं, एकदाच्या तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल चालून जाईल, तुमच्याकडे आधार कार्ड नसेल चालून जाईल, तुमच्याकडे तुमच्या बँकेमध्ये कुठलं अकाउंट नसेल चालून जाईल, पण तुम्ही कुठल्या देशाचे नागरिक नाही, म्हणजे तुम्हाला कुठल्याच देशाचं नागरिकत्व नाही, तर त्या माणसाचं कुठलंच काही अस्तित्व राहणार नाही. आपण आज भारताचे नागरिक आहोत म्हणून आपल्याला आज भारतीय राज्यघटनेतर्फे दिले गेलेले सर्व अधिकार आपण एन्जॉय करू शकतो. आपल्याला राईट टू फ्रीडम आहे, आपल्याला राईट टू इक्वेलिटी आहे, आपल्याला राईट टू अगेन्स्ट एक्सप्लोटेशन आहे. हे जे सर्व अधिकार आपल्याला मिळत आहेत. आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे, आपल्याला एक्झामिनेशन मार्फत कुठल्याही पोस्टपर्यंत जाण्याचा अधिकार आहे. भारतीय सर्वसामान्य व्यक्तीला देशाचा प्रधानमंत्री अथवा राष्ट्रपती सुद्धा होण्याचा अधिकार आहे. तर हे अधिकार आहे तर ते का, तर ते यासाठी कारण की आपण भारताचे नागरिक आहोत. पकडून चला कुठला चीनचा नागरिक भारतामध्ये आला आणि त्याला जर इच्छा झाली की भारतामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे, तर तो करू शकणार का. या देशामध्ये येऊन युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या एक्झामिनेशन तो देऊ शकणार नाही, देऊ शकणार. सेम तुम्ही जर दुसऱ्या देशामध्ये गेले तर त्या देशाचे एक्झामिनेशन देण्याकरिता तुम्ही क्वालिफाईड आहात, त्या देशाचे राजकीय पद मिळवण्याकरिता तुम्ही क्वालिफाईड आहात, बिलकुल नाही. तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात त्या देशामध्ये जे काही अधिकार प्रदान केले जात आहेत कॉन्स्टिट्यूशननुसार, ते सर्व अधिकार फक्त त्या नागरिकांना मिळतील किंवा त्या व्यक्तींना मिळतील जे व्यक्ती त्या देशाचे ठराविक नागरिक आहेत. कळून आलं मुद्दा काय आहे. जसं लास्ट टाईम एक केस झालेली होती, एक एपिसोड झालेला होता, म्यानमारची गोष्ट आहे, ब्रह्मदेश. तिथे एक पर्टिक्युलर कम्युनिटीचे लोक, रोहिंगे समथिंग त्यांचं असं एक कम्युनिटीचं नाव. आता रोहिंगे ही कम्युनिटी मूळ मुस्लिम कम्युनिटी जी कधीतरी कुठल्या तरी काळामध्ये बांगलादेशमधनं मायग्रेट होऊन त्यांचं इमिग्रेशन होऊन ते म्यानमारमध्ये गेले. आणि म्यानमारच्या सरकारने मात्र 2014-15ची गोष्ट आहे, म्यानमारच्या सरकारने सरळ म्हटलं की आमच्या देशामध्ये जी कोणी लोक मायग्रेट होऊन आलेली आहेत म्हणजे रोहिंगे, त्यांना आम्ही आमच्या देशामध्ये राहण्याचा अधिकार देणार नाही, त्यांना देश सोडून जावं लागेल. म्हणजे आतापर्यंत ते कसे त्या म्यानमारमध्ये जगत होते, पण आता मात्र त्या सरकारने निर्णय घेतला की नाही, तुम्ही आमच्या देशाचे नागरिक नाही आहेत, तुम्ही मायग्रेट होऊन म्हणजे तिथे म्यानमारला गेलेले आहात, तर त्यामुळे तुम्हाला तिथे राहण्याचा, आमच्या देशामध्ये राहण्याचा अधिकार राहणार नाही. त्यांना म्यानमारमधनं हाकलून टाकलं. आता विचार करा की एवढा मोठा मॉब, तो एवढी मोठी कम्युनिटी म्यानमारमधनं काढली गेली, तर आता ते जाणार कुठे. आता म्यानमारमधनं निघालेले ते मायग्रेट्स बांगलादेशकडे निघाले की बाबा चला ठीक आहे आपण आपल्या मूळ देशामध्ये जाऊ.
बांगलादेश सरकारने आधीच डिक्लेअर करून टाकलं की ए बाबा इकडे यायचं नाही, इकडे आधीच खूप कचरा आहे, चला निघा, बिलकुल आमच्या देशामध्ये तुम्हाला एंट्री नाही. तर बांगलादेशनी नकार दिल्यानंतर मग ते भारताकडे वळले की चला बाबा भारतामध्ये तरी आपल्याला आश्रय मिळेल. भारत सरकारचा सुद्धा फर्स्ट स्टँड हा होता की आम्ही त्या रोहिंग्यांना भारतामध्ये येऊ देणार नाही. तर विचार करा की सगळ्या देशांनी जर अशा प्रकारचं धोरण एका पर्टिक्युलर कम्युनिटीला घेऊन ठेवलं आहे, म्हणजे म्यानमारची लोकसुद्धा त्यांना हाकलून राहिले आहेत, म्हणजे त्यांना नागरिकत्व द्यायला तयार नाही, बांगलादेशसुद्धा तयार नाही आणि भारतसुद्धा तयार नाही, त्या लोकांचं अस्तित्व काय? ते लोक जगू सुद्धा शकतील? म्हणजे ती लोक कुठे ना धड रोजगार घेऊ शकतील, ना कुठे आपलं शिक्षण पूर्ण करू शकतील, ना काही त्यांचं भविष्य पुढे काही दिसू शकणार आहे. तर विचार करा की कुठल्याही व्यक्तीला नागरिकत्व, सिटिझनशिप हे असणे हे अत्यावश्यक आहे. जर त्याला नागरिकत्व नसेल तर त्याचं जीवन हे नरकापेक्षाही विचित्र असणार. म्हणून नागरिकत्वाची संकल्पना ही खूप अधिक महत्त्वाची आहे. क्लिअर? ठीक आहे. आता नागरिकत्वाला ना तुम्ही पहिली गोष्ट एका शब्दाशी जोडून घ्या. नागरिकत्व म्हणजे अधिकार. नागरिकत्व म्हणजे अधिकार. असं का की जो व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीला एका पर्टिक्युलर देशाचं नागरिकत्व आहे त्या व्यक्तीला सर्व सिव्हिल, पॉलिटिकल हे सगळे राईट्स प्रदान होतात. पण ज्यांना नागरिकत्व प्रदानच नाही त्यांना अशा प्रकारचे कुठलेच नागरिक किंवा राजकीय अधिकार प्रदान होत नाही. आपण त्याला एकदम नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपण ज्या संकल्पनेबद्दल बोलून राहिलेलो आहोत, सिटिझनशिप, ही काही आत्ताची संकल्पना नाही आहे ना, ही खूप जुनी आहे. खूप पूर्वीपासून आपल्याला हिचं अस्तित्व दिसते की बाबा आमच्या प्रदेशाचे मूळ नागरिक कोणते असणार. जसं की एक्झाम्पल देतोय, आपण जर ग्रीक नगर राज्यामध्ये गेलो, आपण याच्या आधी ग्रीक नगर राज्याबद्दल चर्चा केली आहे का? प्लॅटोच्या राज्याबद्दल चर्चा केली आहे. प्लॅटो ज्या राज्यामध्ये राहत होता, म्हणजे त्याचा जो देश होता तो होता अथेन्स. आता अथेन्समध्ये बघा स्थिती काय होती. अथेन्समध्ये सर्वसाधारण जेव्हा प्लॅटोचं अस्तित्व दिसते तेव्हा साधारणतः 2.5 लाख लोक तिथे राहत होती. म्हणजे तिथलं जे पॉप्युलेशन होतं ते 2.5 लाखापर्यंत होतं. आता हे जे पॉप्युलेशन दिसते आहे अथेन्समधलं, जे जवळपास 2,50,000पर्यंत दिसते, ही झाली त्या पर्टिक्युलर प्रदेशाची लोकसंख्या किंवा ही होती त्या पर्टिक्युलर प्रदेशाची लोकसंख्या. पण या लोकसंख्येमध्ये असणारे सर्वच लोकांना त्या भागाचं म्हणजेच अथेन्सचं नागरिकत्व मिळत होतं का? तर नाही, बिलकुल नाही. या 2.5 लाखापैकी साधारणतः फक्त 70 ते 80 हजार लोकांना नागरिकत्व होतं, बाकीच्यांना नागरिकत्व नव्हतं. समजून घ्या. आधी तर आपण त्या अथेन्सच्या संपूर्ण पॉप्युलेशनला ना डिवाईड करून टाकू की हे जे पॉप्युलेशन होते हे कशा कशामध्ये डिवाईड होतं. यामध्ये 2.5 लाखामध्ये काही लोक तिथलेच म्हणजेच अथेन्सचे मूळ लोक होते, काही लोक या अथेन्समध्ये गुलाम होते, ज्यांना गुलाम करून ठेवलं होतं. ग्रीक नगर राज्यामध्ये गुलामगिरीची पद्धत ही सर्वत्र प्रचलित होती आणि ते सर्व मान्य होती. म्हणजे गुलामगिरीची पद्धत त्यावेळेस काही वाईट मानली जात नव्हती, ती त्यांच्यासाठी योग्य मानली जायची. ती भलेही वाईट आहे पण त्यांच्यासाठी ती योग्य मानली जायची. तर लक्षात घ्या, आपण एक्झाम्पलसाठी बघून राहिलो आहोत की जर कुठल्या पर्टिक्युलर कम्युनिटी किंवा पर्टिक्युलर व्यक्तीला नागरिकत्व असेल तर त्याचे फायदे काय राहू शकतात अथवा नुकसान काय राहू शकतं. आपण एक्झाम्पल घेतलं आहे, आपण 2,500 वर्षाआधीचं एक्झाम्पल घेतलं आहे. आपण ज्या राज्याबद्दल बोलतो आहोत ते त्याला इतिहास मागच्या 2,500 वर्षाचा आहे. अथेन्सची लोकसंख्या जवळपास 2.5 लाखाची. त्यामध्ये जे पॉप्युलेशन डिवाईड आहे ते काय आहे तर त्यातले काही लोक मूळ आहेत, काही गुलाम आहेत आणि साधारणतः काही लोक जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत, म्हणजे अलायन्स आहेत, परकीय आहेत. या परकीयांना मिळून, गुलामांना मिळून आणि तिथले मूळ लोक जे आहेत त्यांना मिळून त्या देशाची, त्या राज्याची लोकसंख्या साधारणतः 2.5 लाखापर्यंत होती. आता हे जे ओरिजिन म्हणजे जे मूळ लोक त्यातले आहेत अथेन्समधले, त्याला सुद्धा आपण 2 भागामध्ये विभागू. कारण की जे मूळ लोक आहेत त्यामध्ये काही पुरुष आहेत तर त्यामध्ये काही महिला सुद्धा आहेत. पण या सगळ्यांना मिळून जी लोकसंख्या तयार होते आहे, या लोकसंख्यापैकी कुणाला मतदान करण्याचा अधिकार होता किंवा राज्यकारभारामध्ये भाग घेण्याचा अधिकार होता किंवा आपल्या राज्याबद्दल कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार होता, तर तो अधिकार फक्त या टोटल पॉप्युलेशनचे जे मूळ पुरुष आहेत फक्त त्यांना होता. मग त्या अथेन्समध्ये असणारे फक्त मूळ पुरुषांना आपल्या राज्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे किंवा इलेक्शन किंवा कुठलेही राजकीय अधिकार एन्जॉय करण्याचे अधिकार आहेत. तर अधिकार आहेत ना, आहेत अधिकार,
त्यामुळे अथेन्समध्ये फक्त यांना नागरिक मानलं जायचं आणि इतरांना गैर नागरिक म्हणून संबोधलं जायचं. कळते आहे? म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण नागरिकत्वाबद्दल बोलतो तेव्हा बेसिकली आपण अधिकाराबद्दल बोलत असतो की आपले काय अधिकार आहेत, मग आपल्याला काय नेमके लिबर्टी अँड ऑल जे आहेत फ्रीडम ते आपल्याला त्या देशामार्फत मिळून राहिलेले. बाकीच्यांना राजकीय क्षेत्रामध्ये कुठेही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नव्हता, बाकीच्यांना राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. तो अधिकार त्यांना नाही म्हणून ते त्या अथेन्सचे नागरिक नाही. तो अधिकार ज्यांना आहे तेच फक्त त्या अथेन्सचे नागरिक राहू शकत होते. आता एक एक्झाम्पल घेऊया की तुमचा सहभाग सध्या भारताच्या राजकारणामध्ये आहे का? तुमचा सहभाग भारताच्या राजकारणामध्ये आहे का? 18 वर्ष झालं सगळ्यांचा कंप्लीट? हां, म्हणजे आहे. तुम्ही एलिजिबल आहात, तुम्ही भारतीय राजकारणामध्ये पार्टिसिपेट करायला एलिजिबल आहात. कसे, कुठल्या माध्यमाने? मतदान करण्याचा अधिकार आहे मतदान करण्याचा अधिकार. म्हणजे तुम्ही भारतीय राजकारणामध्ये तुम्हाला भारतीय संविधानामार्फत पॉलिटिकल राईट्स मिळालेले आहेत. कळते? तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा नाही पण झालेलं आहे तर तुमचं आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही एक्झामिनेशन द्यायला एलिजिबल आहात. तुम्ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे एक्झामिनेशन देऊ शकता. तर देऊ शकतात तर का? हा अधिकार तुम्हाला आहे तर का? कारण की तुम्ही भारताचे नागरिक आहात. जर तुमचं भारताचं भारतीय नागरिकत्व काढून टाकलं गेलं तर ना तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार असणार आहे, ना तुम्हाला कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार असणार आहे. तर नागरिकत्व जिथे येतं तिथे ॲक्च्युली आपले अधिकार येतात. जिथे नागरिकत्व नाही तिथे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे अधिकार राहू शकत नाही. क्लिअर? ठीक आहे इथपर्यंत. आता जरा नागरिकत्वाला अजून समजण्याकरिता आपण एक एक्झाम्पल पुन्हा घेऊया की कुठल्याही देशाची लोकसंख्या ही 2 भागामध्ये विभागलेली असते. आता हे 2 भाग काय राहू शकतात त्याला समजून घ्या. जसं आज भारताची लोकसंख्या साधारणतः बघून चला 142 कोटी 43 कोटी असावी. एक्झॅक्टली अजून सेन्सस व्हायचा आहे त्यामुळे एक्झॅक्ट नंबर आपण देऊ शकत नाही, पण 140 कोटीच्या वरच आहे. आता भारताची जी काही आपल्याला एवढी लोकसंख्या दिसते आहे ती लोकसंख्या 2 भागामध्ये विभागलेली आहे. एक भारताचे नागरिक आणि दुसरे ते जे भारतामध्ये परकीय लोक आहेत. भारतामध्ये परकीय लोक असतील ना, की काही डाऊट आहे की नाही? नाही, पूर्णच्या पूर्ण ही जी लोकसंख्या आहे ना ही फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांमुळेच तयार झाली आहे असं काही आहे का? का बरं परकीय स्टुडंट्स भारतामध्ये येऊन घेतात ना, आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात की नाही? या व्यतिरिक्त जर बघायला गेलं तर असे कित्येक देशाची लोक आहेत जे भारतामध्ये येऊन सर्व्हिस देतात म्हणजे ते इथे कुठल्या तरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कार्यरत असतीलच. या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये असे भरपूरसे टुरिस्ट प्लेस आहेत. जसं एक्झाम्पल घेऊया गोवामध्ये रशियन 6-6 महिने येऊन पडून राहतात. मग 6-6 महिने येऊन जर त्यांची लोकसंख्या तिथे असेल, बाहेरच्या देशाची लोक आपल्या देशामध्ये येऊन जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सर्व्हिस देत असतील किंवा इतरत्र देशाची स्टुडंट जे ते भारतामध्ये येऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करत असतील तर त्यांचीसुद्धा लोकसंख्या या देशामध्ये आहे ना रे. तर कोणत्याही देशाची लोकसंख्या ही 2 भागामध्ये विभागलेली असणार. एक असणार आहे त्या देशाचे मूळ लोक म्हणजे त्यांना आपण म्हणणार त्या देशाचे नागरिक, आणि दुसरे जे आहेत ते त्या देशामध्ये फक्त आणि फक्त रहवास करणारे रेसिडेंट करणारे व्यक्ती जे एलियन्स आहेत, जे बाहेरून आलेले आहेत, जे परकीय आहेत. मग ते कोणत्याही कारणाने भारतामध्ये येऊ शकतात. आता नाही बेटा, आता आपण सुरू केलं. आता 2 दिवसामध्ये तुम्हाला हे समजणार की कुणाला नागरिकत्व मिळणार आणि कुणाला नागरिकत्व नाही मिळेल. असं नाही आहे की त्यांना नागरिकत्व नाही मिळेल, पण त्यांनी अप्लाय करावं ना. त्यासाठी अप्लाय केल्यानंतर पण एक प्रोसिजर असते, त्यानंतर त्यांना नागरिकत्व देऊ शकतो. नागरिकत्व हे आपले सहज शूज बदलवण्यासारखी गोष्ट नाही आहे. कळते आहे? म्हणजे आज आपण भारताचे नागरिक आहोत पकडून चला की तुम्ही वर्षभरासाठी एक्झाम्पल घेऊया की तुम्ही IT सेक्टरमध्ये सर्व्हिस देता आणि तुम्हाला तुमच्या कंपनीने 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी कुठल्या इतर देशामध्ये पाठवलं, तर तिथे 2 वर्षासाठी राहून राहिले म्हणून तिथे 2 वर्षासाठी नागरिकत्व घ्याल असं नाही होणार. तुम्ही भारताचेच नागरिक राहणार आहात. तुमच्याकडे जो पासपोर्ट राहणार आहे तो भारताचाच राहणार आहे. तुम्हाला फक्त त्या अमुक देशाचा व्हिसा घेऊन जावा लागेल. कळते? तर नागरिकत्व असं बदलवण्याची गोष्ट नाही. तुम्हाला जर मूळ पूर्णपणे सोडूनच जायचं आहे, जसं विराट कोहली गेला अनुष्काला घेऊन गेला ना, की बाबा माझ्या मुलावर उगाच छाप नको पडायला, नाही का? तर त्यांनी इंग्लंडचंच घेतलं ना, मे बी ऑस्ट्रेलिया, ओके, त्या देशाचं त्यांनी नागरिकत्व घेतलं. आपला तुमचा खिलाडी अक्षय कुमार, तो भारताचा नागरिक नव्हता,
नव्हता तो भारताचा नागरिक, तो कॅनेडियन नागरिक होता. त्यांनी आत्ता भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. तेही जेव्हा क्रिटिसिझम वाढलं त्याच्यावर म्हणून त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं. आता पुढच्या 2 दिवसामध्ये 2 लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जाईल की कुणाला नागरिकत्व मिळू शकते, कुणाला नाही मिळू शकत. वाटलं तर कुठल्या पाकिस्तानी व्यक्तीला सुद्धा भारतीय नागरिकत्व मिळू शकते, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काही कंडिशन्स आहेत, ज्या कंडिशन्स त्यांना फुलफिल कराव्या लागतात. जसं एक्झाम्पल घेऊ, अदनान सामी हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असणार. अरे सिंगर होऊन गेला ना इंडस्ट्रीमधला, आहे ना अजूनही हयातीत, मेलं नाही ते अजून. पाकिस्तानचा मूळ, पण त्यांनी भारताचं नागरिकत्व घेतलं ना, तो भारताचा नागरिक आहे आज. ठीक आहे, तर नागरिकत्व मिळतं, मुद्दा तो नाही आहे. भारतीयांना सुद्धा भारताचं नागरिकत्व सोडून जर इतर देशाचं नागरिकत्व घ्यायचं असेल तर मिळणार, काही प्रॉब्लेम नाही. पण काही कंडिशन्स असतात, त्याला काही प्रोव्हिजन्स, तेच आपल्याला बघायचं आहे, तेच आपल्याला शिकायचं आहे. तर आधी याला समजून घ्या की कुठल्याही देशाची लोकसंख्या जी 2 भागामध्ये विभागलेली दिसते आहे, की एक तर त्या देशाचे नागरिक आहेत आणि या व्यतिरिक्त त्या देशामध्ये राहणारे काही परकीय नागरिक आहेत किंवा परकीय रेसिडेंट आहेत. तर यांच्यापैकी आपण अधिकार ज्याला म्हणतो ते अधिकार कुणाला देणार, 1 बाय 1 जर आपण समजण्याचा प्रयत्न करूया आणि 2 मुळात अधिकारांचा आपण विचार करू. जर भारतीय नागरिक असतील तर भारतीय नागरिकांना आपण सिव्हिल राईट्स, म्हणजे ज्याला आपण नागरी अधिकार म्हणतो, समजून घेऊ नागरी अधिकार काय असतात, आणि या व्यतिरिक्त पॉलिटिकल राईट्स म्हणजेच राजकीय अधिकार हे देऊ का, याला समजण्याचा प्रयत्न करू. आता सिव्हिल राईट्समध्ये काय काय येणार, तर सिव्हिल राईट्समध्ये बाबा तुम्हाला कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे, म्हणजे तुम्ही कुठेही तुमचं रेसिडेंट ठेवू शकता. रेसिडेंट ठेवू शकता कसं, बोलून घेऊ. या व्यतिरिक्त तुम्ही भारतामध्ये कोणत्याही प्रशासकीय पदासाठी एलिजिबल आहात. एक एक बाब समजून घेऊया. आपण जर भारतीय नागरिक आहोत तर नागरिकांना किंवा कुठल्याही व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारचे अधिकार दिले जाऊ शकतात, आपण तो भाग बघून राहिलो. साधारणतः 2 अधिकारांमध्ये आपण विभागलं की बाबा एक तर नागरी अधिकार असतात आणि दुसरे राजकीय अधिकार असतात. नागरी अधिकारामध्ये काय असते, तर नागरी अधिकारामध्ये तुम्ही पहिला पॉईंट की नागरी अधिकारामध्ये तुम्ही कुठेही स्थायिक होऊ शकता. आता स्थायिक होऊ शकता म्हणजे काय, सध्या तुम्ही कुठे स्थायिक आहात, तर सध्या तुम्ही काही मुलं नागपूरमध्ये स्थायिक असतील, काही भंडारा, काही गोंदिया, काही चंद्रपूर, काही गडचिरोली, बरोबर आहे ना, या भागामध्ये स्थायिक असतील. उद्या चालून जर तुम्हाला इथनं निघून अकोल्याला स्थायिक व्हायचं आहे किंवा इथनं निघून औरंगाबादला स्थायिक व्हायचं आहे किंवा पुण्याला स्थायिक व्हायचं आहे, होऊ शकता ना, राहू शकता ना. की तुम्हाला पुणेरी म्हणतील ए बाबा नागपूरचे लोक उधर वापस जाओ, यहाँ नहीं रह सकते, असं होणार का, बिलकुल नाही. आपल्याला कुठेही देशाच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये स्थायिक होण्याचा पूर्ण अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला वाटते की नाही तुम्हाला यूपीमध्ये जाऊन स्थायिक व्हायचं आहे, तिथे घर बांधायचं आहे, तिथे राहायचं, तुम्ही होऊ शकता. हे नागरी अधिकार आपल्याला मिळतात आणि मिळतात तर का, कारण की आपण आपल्या देशाचे नागरिक आहोत. ठीक आहे, तर नागरी अधिकारामध्ये कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार प्रदान आहे आणि या व्यतिरिक्त कोणत्याही प्रशासकीय पद सुद्धा धारण करण्याचा अधिकार आहे. आता प्रशासकीय पद म्हणजे नेमकं काय रे, तुम्ही इथे कशासाठी बसल्यात, प्रशासकीय पद मिळवण्याकरिताच ना. तर बिलकुल जर आपण भारताचे नागरिक आहोत तर त्या भारतीय नागरिकांना कोणत्याही प्रशासकीय पदापर्यंत जाण्याचा संपूर्ण अधिकार प्रदान होतो. तर जर कुठली व्यक्ती हा त्या पर्टिक्युलर देशाचा नागरिक आहे तर त्याला संपूर्ण नागरी अधिकार प्राप्त होतात. त्या संपूर्ण नागरी अधिकारामध्ये त्याला कुठेही स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार आहे. या व्यतिरिक्त त्याला कोणतेही प्रशासकीय पद धारण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्या नागरी अधिकाराच्या व्यतिरिक्त मात्र त्या नागरिकांना काही राजकीय अधिकार सुद्धा प्राप्त होतील. काही कशाला, संपूर्ण राजकीय अधिकार प्राप्त होतील. आता राजकीय अधिकारामध्ये बघा काय काय येणार. राजकीय अधिकारामध्ये आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे. 18 वर्ष जर आपले पूर्ण झाले तर सगळ्यांना मतदान करण्याचं, बघा भारतीय संविधानाने एकदम सिंपल एक प्रोव्हिजन्स ठेवलेले आहेत मतदानासाठी. कुठलाही व्यक्ती असेल, आर्टिकल 326 काय सांगते, 325 326 हे आर्टिकल्स काय सांगतात, कुठलीही व्यक्ती असेल त्याचा धर्म, जात, वंश, लिंग या कारणावरनं भेदभाव न करता सर्वांना मतदान करण्याचा समान अधिकार असेल. मग या आधारावर आपण हा अधिकार पुरुषांना सुद्धा दिला आणि स्त्रियांना सुद्धा दिला. या आधारावर आपण हा अधिकार हिंदूंना सुद्धा दिला आणि मुस्लिम समाजाला सुद्धा दिला. या आधारावर हा अधिकार आपण गोऱ्यांना सुद्धा दिला आणि काळ्यांना सुद्धा दिला. कळते का? या आधारावर आपण हे अधिकार सर्व त्या लोकांना देतो आहोत जी लोक 18 वर्ष त्यांच्या वयाची पूर्ण केलेली आहेत. फक्त काही एक्सेप्शनल कंडिशन मध्ये मतदान करण्याचा अधिकार काढला जातो. जर तो व्यक्ती वेडा असेल,
पागल लोकांचा मतदान करण्याचा अधिकार काढून टाकला जाऊ शकतो, काही मोठी गोष्ट नाही आहे. अथवा ती व्यक्ती क्रिमिनल असेल आणि कोर्टाने तसा आदेश दिला असेल तर त्याचा मतदानाचा अधिकार काढला जाऊ शकतो. हे एक्सेप्शन्स आहेत. पण हे जर सोडलं तर आपण इथे बसणाऱ्या सर्व व्यक्तींना ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली त्यांना मतदान करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. ठीक आहे. तर जर ती व्यक्ती नागरिक आहे तर त्यांना पॉलिटिकल राईट्सच्या दृष्टिकोनाने मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि या व्यतिरिक्त राजकीय अधिकारामध्ये कुठल्याही व्यक्तीला कोणतेही राजकीय पद, पॉलिटिकल पोस्ट धारण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे उद्या चालून जर आपल्यापैकी सर्वसामान्य व्यक्तीला किंवा कुठलाही व्यक्ती जो भारतीय नागरिक आहे त्याला वाटते की त्यांनी विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्याला उभं राहायचं आहे, अथवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला उभं राहायचं आहे, अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुकामध्ये उभं राहायचं आहे, उभा राहू शकतो. आणि मेजॉरिटीने मत पडले जर तर तो निवडून सुद्धा येऊ शकतो, तो देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो, तो देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो, तो कॅग, अटर्नी जनरल या सर्व संवैधानिक पदावर जाऊ शकतो जर तो व्यक्ती भारतीय नागरिक आहे. तर राजकीय अधिकाराच्या नावाने आपल्याला मतदानाचा सुद्धा अधिकार आहे आणि कोणतेही राजकीय पद धारण करण्याचा सुद्धा अधिकार प्राप्त होतो. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. पण आता आपण याच अधिकारांना इकडे बघितलं की जे एलियन्स आहेत, जे परकीय नागरिक आहेत, ते परकीयांना आपण हे अधिकार देणार का? तर आपण चर्चा करून टाकूया की एलियन्सला सिव्हिल राईट्स मिळतील का आणि या व्यतिरिक्त एलियन्सला पॉलिटिकल राईट्स मिळतील का. सिव्हिल राईट्समध्ये आपण काय काय बघितलं होतं? एक तर त्यांना कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार, या व्यतिरिक्त त्यांना प्रशासकीय पदे आहेत ती प्रशासकीय पदे घेण्याचा अधिकार. पॉलिटिकल राईट्समध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार आणि या व्यतिरिक्त राजकीय पदे मिळवण्याचा अधिकार. बोला काय वाटते? जे परकीय नागरिक आहेत, जे काही कारणाने 6-8 महिन्याकरिता, वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी भारतामध्ये राहून राहिलेले, कोणी गोव्यामध्ये फक्त टुरिस्ट म्हणून 6 महिन्यासाठी राहून राहिलेले, कोणी नोकरीला आलं आहे, कोणी शिक्षणाला आलेलं आहे, त्या लोकांना नागरी अधिकाराच्या दृष्टिकोनाने आपण स्थायिक होण्याचा अधिकार देऊ का? देऊ ना. म्हणजे त्यांना काय हवावर ठेवणार का? त्यांना कुठे ना कुठे स्थायिक तर होऊ द्यावं लागेल ना रे, त्यांना राहू तर द्यावं लागेल ना. तर ती व्यक्ती एलियन जरी आहे, तो व्यक्ती भारताचा नागरिक जरी नसेल तरी त्याला स्थायिक होण्याचा अधिकार द्यावा लागेल. काही मोठी गोष्ट नाही आहे. पण तिकडे जर आपण त्याच नागरी अधिकारामध्ये जर दुसरा पॉईंट बघितला की त्या एलियन्सला प्रशासकीय पदे घेण्याचा, मिळवण्याचा अधिकार दिला जावा का? वाटते की दिला जावा? माहीत पडलं काही चायनीज पोटे भारतामध्ये येऊन शिक्षण घेऊन राहिले, त्यांचं झालं ग्रॅज्युएशन आणि ते चिनी राहिले की आता आम्ही पण MPSCची एक्झाम्स देऊ, UPSCची एक्झाम देऊ, तर त्यांना तो अधिकार मिळावा का? बिलकुल नाही. तर आपण परकीयांना भलेही स्थायिक होण्याचा अधिकार सिव्हिल राईट्सच्या नावाने देऊन देऊया, पण त्यांना प्रशासकीय पदे मिळवण्याचा अधिकार आपण देऊ शकणार नाही, कारण की ते भारताचे नागरिक नाही. जर त्यांनी पुढे भविष्यामध्ये भारतीय नागरिकत्व कमवलं आहे, मिळवलेलं आहे, तर बिलकुल त्यांना प्रशासकीय पदे घेण्याचा पूर्ण अधिकार असेल, पण त्यासाठी त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवावं लागेल. आता ते एलियन्स आहेत. क्लिअर? तिकडे राजकीय अधिकारामध्ये जे मतदानाचा अधिकार आहे, तो मतदानाचा अधिकार आपण देऊ त्यांना? वाटते? काही डाऊट आहे? आता माहीत पडलं रशियन्स गोव्यामध्ये आले, 6 महिन्यासाठी राहून राहिलेले आहेत आणि गोव्यामध्ये आता विधानसभेच्या निवडणूक आहेत. त्यांना वाटते की चला ना यार, आता फिरता फिरता आपण जाऊ कुठल्या बूथवर, मतदान करू, वोटिंग करू. आहे त्यांना अधिकार, आपण देऊ शकतो. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. नाही देशाचं कोणतंही राजकीय पद प्राप्त करण्यासाठी ते क्वालिफाईड असणार आहेत. असं होऊ शकणार की कुठला बाहेरचा व्यक्ती भारतामध्ये येतो आणि लोकसभेच्या निवडणुका लढवतो आहे, माहीत पडलं की तो भारतामध्ये राहून राहिला मागच्या काही वर्षापासनं आणि मोदी साहेबांच्या प्रशासनामुळे तो त्रस्त झाला, म्हणून मोदी साहेबाला चॅलेंज म्हणून त्यांनी प्रधानमंत्रीच्या पदासाठी, कोणी डायरेक्ट निवडून तर जाऊ शकत नाही प्रधानमंत्री पदावर, पण तरी चॅलेंज म्हणून जर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन निवडून येण्याचा प्रयत्न केला तर त्याला निवडणुकीमध्ये उभा राहण्याचा अधिकार मिळेल का? नाही. तर जर ती व्यक्ती परकीय आहे, जर ती व्यक्ती भारतीय नागरिक नाहीत, तर त्यांना पॉलिटिकल राईट्स मुळीच मिळणार नाही. त्यांना नागरी अधिकारामध्ये स्थायिक होण्याचा अधिकार आपण देणार, पण प्रशासकीय पदे मिळवण्याचा अधिकार आपण त्यांना देणार नाही. क्लिअर? प्रॉपर्टी इथे नाही घेऊ शकत. डिपेंड्स करतं की नेमकं त्यांना कोणत्या राज्यामध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे, कारण की आपल्या देशामध्ये काही स्टेट्स असे आहेत अजूनही की ज्या राज्यामध्ये प्रॉपर्टीसाठी परकीय काय भारतीय सुद्धा नाही घेऊ शकत. हां, इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजनी
त्यांना जर इन्व्हेस्ट करायचं आहे, घरं बांधायचं आहे, तर ते बांधू शकतात. प्रॉपर्टी कुठे नाही घेऊ शकत, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर. आता जम्मू काश्मीरमध्ये पण ही प्रोव्हिजन बंद झाली. जम्मू काश्मीरमध्ये आता प्रॉपर्टी कुणीही घेऊ शकते. परकीय नागरिकांना जर वाटते की भारतामध्ये येऊन महाराष्ट्राच्या नागपूरच्या मिहानमध्ये इन्व्हेस्ट करायचं तर करू शकतात, कारण की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला दिलं आहे परमिशन. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. काही ठराविक प्लेसेस असे आहेत जिथे रिस्ट्रिक्शन्स आहेत. ठीक आहे. जसं मग कुठला व्यक्ती म्हणेल की नाही, त्रिपुरा किंवा नागालँडमध्ये जे ट्राईब्सचे एरिया आहेत तिथे जाऊन त्यांना घरं बांधायची आहेत आणि तिथे राहायचं आहे, नाही राहू दिलं जाणार. काही आहेत, काही कुठे ऑफकोर्स काही एक्सेप्शनल आहेत, बाकी ठिकाणी तर ठीक आहे, कुणीही व्यक्ती प्रॉपर्टी वगैरे घेऊ शकतो. ऑनलाईन क्लिअर आहे इथपर्यंत. आता आपण हे जे भारतीय नागरिक आणि परकीय नागरिकांमध्ये जो काही भेद केलेला, आणि यात आपण जे परकीय नागरिक बघून राहिलो आहे, त्या परकीय नागरिकांना सुद्धा आपण दोन भागामध्ये आधी समजून घ्यायला पाहिजे की परकीय नागरिक तर आहे, ठीक आहे बाबा, पण हे परकीय नागरिक नेमके कोणत्या देशाचे. कारण की परकीय नागरिकांमध्ये काही व्यक्ती हे मित्र राष्ट्राचे राहू शकतात, तर काही हे व्यक्ती शत्रू राष्ट्राचे राहू शकतात. आता मित्र राष्ट्र कोण आणि शत्रू राष्ट्र कोण त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. शत्रू राष्ट्र कोण? हा बस, पहिलं नाव तर पाकिस्तान असेल, दुसरं नाव काय घेणार? चीन. हां, हे चांगले आहेत. काय आहे की परक्यांसोबत भांडे वाजण्याचे चान्सेस जास्त असतातच, आणि आहेतच, दोन्ही देश आपल्या परकीय बाजूला आहेत, पण ते परकीय बाजूला आहेत म्हणून ते आपले शत्रू राष्ट्र झाले असं नाही होत. इथे ही टर्म थोडीशी बदलते. अच्छा, मित्र राष्ट्रामध्ये कुणाला घ्याल तुम्ही मग? रशिया. ओके. आणि या व्यतिरिक्त अमेरिका ऐसा दोस्त है जो बस सामने से मुस्कान देता है और पीछे से छुरा. लक्षात घ्यावं, अमेरिकेसारखा बदमाश देश नाही आहे या जगामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्यावं. इथे जे आपण मित्रराष्ट्र आणि शत्रुराष्ट्र ही जी कॉन्सेप्ट मांडली आहेत ना, तर अशी काही लिस्ट नाही बनवून ठेवली आपण की शत्रुराष्ट्र कोण, पहिल्या नंबरवर पाकिस्तान, दुसरा चीन, असं नाही आहे. आपण शत्रुराष्ट्र तेव्हा म्हणणार, एक्झाम्पल घेऊ, एक साधं एक्झाम्पल देतो आहे. पकडून चला की कुठल्या कॅनेडियन व्यक्तीला भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे, किंवा कॅनेडियन व्यक्ती भारतामध्ये आला आहे एक्झाम्पलसाठी, आणि सध्या परिस्थितीमध्ये आपले संबंध, राजकीय संबंध कॅनडा या देशासोबत खूप जास्त खराब झाले, एवढं की जवळपास युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तर कॅनडा आपल्यासाठी शत्रुराष्ट्र. कळते आहे का? कुठल्या सिच्युएशनमध्ये कुठल्या राष्ट्रासोबत आपले संबंध कसे आहेत त्या आधारावरनं तो मित्र आहे किंवा शत्रू आहे हे डिटरमाइन केलं जाईल. कळलं नेमका मुद्दा काय? आपण अशी काही लिस्ट करून नाही ठेवली की हे शत्रुराष्ट्र आणि हे मित्रराष्ट्र. ज्यावेळी ज्या देशांसोबत आपले संबंध खराब असतील, राजकीय संबंध, त्यावेळी आपण त्या परिस्थितीमध्ये त्या देशाला शत्रू राष्ट्र म्हणून संबोधू. क्लिअर? आता पुन्हा लक्षात घ्या, आपण हे जे दोन भागामध्ये देशांना विभागलं आहे की बाबा जे परकीय आहे ते एकतर मित्रराष्ट्राचे राहू शकतात किंवा मग ते शत्रू राष्ट्राचे राहू शकतात. तर मित्रराष्ट्राच्या लोकांना, रहवासांना आपण कोणकोणते अधिकार देऊ? तर सगळे तेच अधिकार देऊ जे आपण इथे बघितले. म्हणजे आपण नागरी अधिकारामध्ये त्यांना स्थायिक होण्याचा अधिकार देऊन देऊ, पण त्यांना प्रशासकीय पदे धारण करण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, राजकीय पद मिळवण्याचा अधिकार यांना मिळणार नाही. क्लिअर? आणि राहिली गोष्ट शत्रू राष्ट्राची लोक, तर शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना तर ऑफकोर्स हे तीन अधिकार तर राहणार नाहीच रे, राजकीय पदे किंवा मतदान किंवा प्रशासकीय पद मिळवण्याचा अधिकार. पण शत्रू राष्ट्राच्या नागरिकांना आली वेळ तर त्यांचा आपण स्थायिक होण्याचा अधिकार सुद्धा हिरावू शकतो आणि त्यांना अरेस्ट करून डिटेन्शनमध्ये टाकलं जाऊ शकतं. लक्षात घ्या, आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट नंबर 3 म्हणजेच फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 22 डिटेन्शनबद्दल आहे, आणि कलम 22 जे आहे ते कुठल्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्याबद्दल स्वातंत्र्य प्रदान करते, म्हणजेच हक्क प्रदान करते. ते काय टर्म आहे आपण पुढे नंतर शिकणार आहोत. पण जेव्हाही आपण म्हणतोय की कुठल्या एका अमुक देशासोबत आपले संबंध खराब आहेत, म्हणजे तो देश आमच्यासाठी शत्रू देश झाला, आणि त्या देशाचे नागरिक जर भारतामध्ये असतील तर त्या नागरिकांना, त्या लोकांना आपण स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार देणार नाही. त्यांचा स्थायिक होण्याचा अधिकार आपण काढून टाकू आणि त्यांना अरेस्ट करून त्यांना डिटेन्शनमध्ये टाकलं जाऊ शकते. कळते आहे? तर जर ते शत्रू राष्ट्राचे असतील तर त्यांना कुठल्याच प्रकारचे अधिकार आपण प्रदान करणार नाही. क्लिअर? ठीक आहे. भारतीय नागरिक सर्व प्रकारचे अधिकार, परकीय नागरिक काही लिमिटेड अधिकार. पण मग त्या परकीय नागरिकांमध्ये पण मग ते शत्रू राष्ट्राचे आहेत की मित्र राष्ट्राचे हे डिपेंड करते. जर ते शत्रू राष्ट्राचे असतील तर त्यांना कुठल्याच प्रकारचे नागरी किंवा राजकीय अधिकार प्रदान केले जाणार नाही. क्लिअर? परकीयांमध्ये फक्त स्थायिक होण्याचा अधिकार द्याल,
बाकी 3 अधिकार काढून टाकायचा आहे आणि पुढे मग जर ते शत्रू राष्ट्राचे असतील तर त्यांना स्थायिक होण्याचा सुद्धा अधिकार नाही. कुठे राहत होता? भारतात. सेम सेम त्याच्यासोबत सुद्धा ट्रीटमेंट केली जाणार. तो जोपर्यंत त्यांच्या देशासोबत आपले संबंध चांगले आहेत तोपर्यंत तिथे राहू शकतात, आणि जोपर्यंत किंवा ज्यावेळी त्यांच्या देशासोबत आपले संबंध खराब झाले आणि आपल्याला वाटते, म्हणजे भारत सरकारला वाटते की नाही आपण त्यांच्या विरोधामध्ये ॲक्शन घ्यायला पाहिजे, तर मग ॲक्शन घेतली जाऊ शकते, बिलकुल घेतली जाऊ शकते. आता विचार करा ना की जर भारताची व्यक्ती, एक्झाम्पलसाठी घेऊ, भारताची व्यक्ती जर इतर देशामध्ये राहून राहिलेले, चीनमध्ये राहून राहिले, एक्झाम्पल घेऊया, आणि चीनसोबत आपले जर राजकीय संबंध खराब झाले, तर चीन हा डाऊट भारतीयांसमोर पुढे ठेवून की ही लोक कदाचित आमच्या देशाबद्दलची खुफिया बाबी भारतामध्ये पाठवत असतील, या कारणाने त्याला भारतीयांना डिटेन करून ठेवू शकतात ना, राईट. बस सेम मुद्दा तो आहे. जोपर्यंत संबंध ठीक तोपर्यंत काही समस्या नाही. खराब जर झाले तर ॲक्शन घेतली जाऊ शकते. असं नाही आहे रे की त्यांना सरळ उचललं जाईल आणि सरळ फासावर चढवलं जाईल, असं नाही होणार. पण आली वेळ तर त्यांना डिटेन्शनमध्ये ठेवलं जाऊ शकते. डन. जायचं पुढे. पुन्हा जरा आपण त्याला समजून घेऊ की आपण जेव्हा भारतीय आणि परकीय असा भेदभाव करतो तेव्हा भारतीय संविधानामार्फत कोणत्या अधिकारांना फक्त भारतीय नागरिकांनाच ते अधिकार जे आहे ते प्राप्त होतात त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतीय संविधानाच्या पार्ट 3 मध्ये आपल्याला जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत त्याच्यासाठी जे प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे आर्टिकल जे आहेत ते आर्टिकल आहे 12 to 35, 12 ते 35च्या दरम्यान आपल्याला मूलभूत अधिकाराची यादी दिली आहे. ॲक्च्युली मात्र एवढ्या 12 ते 35 पैकी कोणते आर्टिकल्स असे आहेत जे आपल्याला अधिकार प्रदान करतात, तर आर्टिकल 14 आपल्याला इक्वेलिटी बिफोर लॉ देते, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 17, आर्टिकल 18, 19, 20, 21, 22 to 30, म्हणजे कलम 14 पासून तर कलम 30 पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकार प्रदान झाले. कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धती? राईट टू इक्वेलिटी आहे, राईट टू फ्रीडम आहे, लिबर्टी म्हणजेच, या व्यतिरिक्त राईट टू अगेन्स्ट एक्सप्लोटेशन आहे, या व्यतिरिक्त आपल्याला धार्मिक अधिकार आहेत, आपल्याला सांस्कृतिक अधिकार आहेत, आपल्याला आपली भाषा जोपासण्याचे अधिकार आहेत. हे सर्व अधिकार भारतीय संविधानामार्फत आपल्याला मिळालेले. पण या अधिकारांपैकी काही अधिकार आपण परकीयांना सुद्धा देतो. काही अधिकार म्हणतोय, काही ठराविक अधिकार आपण परकीयांना देतो. पण जरा ती लिस्ट मी तुमच्यासमोर ठेवून देतो आहे की भारतीय संविधानामार्फत प्राप्त होणाऱ्या अधिकारांपैकी कोणकोणते अधिकार हे परकीयांना आपण बिलकुल त्यांना एंटरटेन करत नाही. तर लक्षात घ्यावं, आर्टिकल 15 हे फक्त भारतीयांना लागू आहे, परकीयांना लागू नाही. आणि आर्टिकल 15 काय सांगतं, तर आर्टिकल 15 म्हणतं की धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं कोणताही भेदभाव केला जाणार नाही. हे आपण नंतर शिकणार आहोत आर्टिकल 15 वगैरे, त्यामुळे मी इथे खूप तुम्हाला सविस्तर घेऊन जात नाही. फक्त लक्षात घ्या की कलम 15 परकीयांना लागू होत नाही, फक्त भारतीयांना लागू होते. आर्टिकल 16 सेम, परकीयांना लागू नाही आहे, फक्त भारतीयांना लागू आहे. आर्टिकल 16 आपल्याला अधिकार देते की इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर गव्हर्नमेंट पोस्ट, प्रशासकीय पदे मिळवण्यासाठी सर्वांना समान अधिकार. आर्टिकल 19 फक्त भारतीयांना लागू, परकीयांना नाही. रिस्ट्रिक्शन्स आणले जाऊ शकतात परकीयांवर. या व्यतिरिक्त आर्टिकल 29 and 30 हे आपली संस्कृती जोपासण्याबद्दल आहे, आपली भाषा, आपली स्क्रिप्ट जोपासण्याबद्दलचे अधिकार आहेत 29-30 मार्फत. फंडामेंटल राईट शिकत असताना सविस्तर आपण सगळं बघणार आहोत. हे आर्टिकल्स फक्त भारतीयांना प्रदान किंवा हे अधिकार फक्त भारतीयांना मिळतात, परकीयांना मिळत नाही. पण लक्षात घ्यावं, जिथे अधिकार आले तिथे कर्तव्य आले, आणि जिथे कर्तव्य आले तर जर भारतीय नागरिकांना हे सगळे अधिकार मिळून राहिलेले तर त्यासोबत आपल्याला काही कर्तव्यसुद्धा बजावावे लागतात. कर्तव्यांमध्ये आपले राष्ट्रीय ध्वज याचा सन्मान करणे, आपला राष्ट्राचं संरक्षण करणे हे आपल्या मुळात कर्तव्याचा भाग आहे. आणि ऑफकोर्स ते कर्तव्य आपल्याला पार पाडावे लागतात. जसं कर भरण्याचा अधिकार, बिलकुल अधिकार इन द सेन्स कर्तव्य, हे आपले कर्तव्य असणार आहेत. जर आपल्याला ॲज अ भारतीय नागरिक काही अधिकार प्रदान होत आहेत तर आपले काही कर्तव्यसुद्धा आहेत ना. त्यामध्ये टॅक्स पे करण्याचा अधिकार असेल, आपल्या राष्ट्राचा एक प्रकारे सन्मान ठेवण्याचा अधिकार, संरक्षण ठेवण्याचा अधिकार, आपल्या नॅशनल फ्लॅगचा सन्मान करण्याचा अधिकार, हे सगळे कर्तव्य आपल्याला बजावसुद्धा लागतात. ठीक आहे, क्लिअर आहे. तर अधिकारासोबत कर्तव्य या दोन्ही बाबी नागरिकत्वासोबत आपल्याला दिसतात. आता लक्षात घ्या,
आपण आपल्या देशामध्ये सिंगल सिटिझनशिप ही टर्म ठेवलेली आहे. जर आपण डबल सिटिझनशिपचा विचार केलेला तर डबल सिटिझनशिप आपल्याला कुठे कुठे दिसते, जसं अमेरिकेमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, या सगळ्या देशामध्ये आपल्याला दुहेरी नागरिकत्व दिसतात. पण भारतामध्ये आपल्याला एकेरी नागरिकत्व दिसतं. एकेरी नागरिकत्वाची तरतूद करत असताना डॉक्टर भीमराव आंबेडकर संविधान सभेमध्ये म्हणतात की एकेरी नागरिकत्वामुळे भारतीय नागरिकांना काही विशेष अधिकार प्रदान होतात. कोणते? तर ती व्यक्ती म्हणजे ती भारतीय नागरिक हा कोणत्याही राज्याचा रहिवासी असेल तरी तो इतर कोणत्याही राज्यामध्ये गेला असता त्याला समान अधिकार आणि समान बाबी प्राप्त होतील. जसं एक्झाम्पल घेऊ, महाराष्ट्रामध्ये आपण जोपर्यंत स्थायिक आहोत तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणतेही राजकीय पदे प्राप्त करण्याचा अधिकार आहे, मतदान करण्याचा अधिकार आहे, महाराष्ट्रामध्ये नागपूरमधनं पुण्यामध्ये स्थायिक होण्याचा अधिकार आहे, आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्राची जे प्रशासकीय पदे आहेत ते सुद्धा मिळवण्याचा अधिकार आहे. बरोबर. तुम्ही उद्या चालून महाराष्ट्रातनं मायग्रेट झाल्या असं शब्द वापरण्यापेक्षा आपण म्हणणार की तुम्ही यूपीचे रेसिडेंट झाले किंवा पकडून चला झारखंडचे रेसिडेंट झाले आणि तिथे राहून राहिले. तर तिथे राहून राहिले तर ऑफकोर्स 6 महिन्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड बनून जाईल, तिथे तुमचं वोटिंग कार्ड बनून जाईल, तिथे तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल, राजकीय अधिकार मिळतील, कुठलेही राजकीय पद मिळवण्याचा अधिकार मिळेल, तिथल्या एक्झामिनेशनला देऊन तिथले जे प्रशासकीय पद आहेत ते मिळवण्याचा अधिकार मिळेल ना. तर आपण जर एकेरी नागरिकत्वामध्ये राहून राहिलेलो तर मुळात डॉक्टर आंबेडकर यांचं मतच हे होतं की एकेरी नागरिकत्व काय देतं, तर एकेरी नागरिकत्व या देशामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला तो जर त्या पर्टिक्युलर प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित होत असेल, दुसऱ्या राज्यामध्ये जात असेल तरी पण त्याला सर्व अधिकार समान पद्धतीने मिळतील. पण ज्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे तिथे असं राहीलच असं थोडी सांगता येतं. तसं अमेरिकेचा विचार केला, 50 राज्य आहेत तर त्या देशामध्ये राहणारा प्रत्येक एक व्यक्ती अमुक ज्या राज्यामध्ये राहून राहिला तो त्या राज्याचा सुद्धा नागरिक आणि त्यातल्या त्यात अमेरिकाच्या संघाचा सुद्धा नागरिक, म्हणजे केंद्राचा एक वेगळा नागरिक झाला तो आणि त्या राज्याचा वेगळा नागरिक. ते राज्य आपल्या नागरिकांना काही अधिकार प्रदान करतात. अरे पण 50 राज्य आहेत, 50च्या 50 राज्य सर्व नागरिकांना सगळे समानच अधिकार प्रदान करतील का? एक्झाम्पल घेऊ की अमुक अमेरिकेचं एक राज्य आहे तो काही विशेष अधिकार देतो आहे, त्याच्या बाजूचं राज्य काही वेगळे अधिकार देतो आहे. तर एक्झाम्पलसाठी की पकडून चाललं की या राज्यामध्ये आणि या राज्यामध्ये एक व्यक्ती ए नावाचा या राज्यामध्ये राहतो, या राज्यामार्फत त्याला काही अधिकार मिळतात. पण उद्या चालून हा ए नावाचा व्यक्ती मायग्रेट होऊन जर बी या राज्यामध्ये गेला आणि इथला रेसिडेंट झाला तर त्याला सेम अधिकार मिळतीलच असं सांगता येणार का? ऑफकोर्स या राज्याचे अधिकार वेगळे असतील. तर दुहेरी नागरिकत्वामध्ये ही गडबड असते. पण भारतामध्ये अशी गडबड आहे का? नाही. आपण नागरिक फक्त भारताचे आहोत आणि आपल्याला सर्व अधिकार ॲज अ इंडियन सिटिझन या नावाने मिळतात. मग आपण कुठल्याही राज्याचे रहिवासी असलो आणि या राज्यातनं आपण कुठल्याही इतर राज्यात गेलो तरी पण ते अधिकार आपल्याला सर्व समान पद्धतीने प्राप्त होतील. क्लिअर आहे इथपर्यंत? पण तरीही आपण जरी म्हणून राहिलो ना की आपण भारतामध्ये सिंगल सिटिझनशिपच्या तत्वानुसार आहोत आणि आपण कोणत्याही इतर राज्यामध्ये गेलेलो तरी पण आपल्याला सर्व समान अधिकार प्राप्त होतील. पण यामध्ये काही एक्सेप्शन आहेत आणि ते एक्सेप्शनच समजून घ्या. एक्सेप्शन समजतं ना सर्वांना? अपवाद ज्याला म्हणतो आपण. म्हणून तर आलो बॉस की आपण महाराष्ट्राचे आहोत, आपण बिहारला जाऊ, आपण यूपीला जाऊ, आपण तामिळनाडूला जाऊ, आपण आंध्र प्रदेशला जाऊ, सर्व आपल्याला स्थायिक होण्याचा अधिकार, सरकारी नोकरी मिळवण्याचा अधिकार किंवा मग मतदानाचा अधिकार अथवा राजकीय पदे मिळवण्याचा अधिकार सर्वांना समान पद्धतीने राहणार आपण कुठेही गेलो तर. या मुद्द्याला घेऊन काही एक्सेप्शन्स आहेत आणि ते एक्सेप्शन्स काय त्याला समजून घेऊया. आर्टिकल 15 मध्येच आपल्याला एक्सेप्शन दिसते बघा. कलम 15 अशी सांगते आहे की कुठलीही व्यक्ती असेल, धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं कोणताही भेदभाव न करता सर्वांना सार्वजनिक स्थळावर समान प्रवेश दिला जाणार. आता सार्वजनिक स्थळ कोणते राहू शकतात? तर कुठलं पाण्याचं पॉन्ड आहे किंवा पकडून चला की कुठलं क्रीडांगण आहे, गार्डन आहे, या व्यतिरिक्त स्कूल आहे. आता स्कूल आहे तर आपण म्हणतोय की त्या स्कूलमध्ये कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग
या बाबी समजतात आपण काय बोलतोय? धर्म, रिलिजन, वंश, आपलं जे काही आपले जे मूळ वंशाचे आपण जे लोक असणार किंवा रेस ज्याला आपण म्हणणार, ठीक आहे, वर्ण ज्याला म्हणतो आपण, या व्यतिरिक्त कुठल्याही जातीचे असणार किंवा कुठल्याही लिंगाचे असणार, म्हणजे मेल किंवा फिमेल, या सर्वांना समान प्रमाणामध्ये शाळेमध्ये प्रवेश दिला जाणार अशी तरतूद कलम 15 मध्ये आहे. पण तरी काही ठराविक राज्य त्यांच्या राज्याच्या स्कूलमध्ये काही स्कॉलरशिप स्कीम जे आहे ते सुरू करू शकतात आणि होऊ शकते की त्या स्कॉलरशिपचा फायदा फक्त आणि फक्त त्या विद्यार्थ्यांनाच ते देतील जे विद्यार्थी त्या राज्याचे मूळ आहेत. कळते आहे? हे एक एक्सेप्शन आपल्याला 15 मध्ये दिसतं की भलेही आपण म्हणतो की आपल्याला सर्व ॲज अ नागरिक म्हणून आपण कुठेही गेलो असता आपल्याला सर्व समान अधिकार प्राप्त होतात, तर एक छोटे एक्सेप्शन आपल्याला कलम 15 मध्ये दिसते आहे की काही राज्यामध्ये त्या राज्याची सरकार त्या राज्यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये काही सवलती, ठीक आहे, ह्या फक्त आणि फक्त त्या राज्याच्या रहिवाशांना देऊ शकते. हे झाली त्याची पहिलं एक्सेप्शन. एक पहिलं एक्सेप्शन बघितलं आपण. या व्यतिरिक्त दुसऱ्या अफवादाला बघायला गेलं तर आपल्याला मिळेल आर्टिकल 16 मध्ये. आर्टिकल 16 काय सांगते तर नोकऱ्यांची समान संधी, नोकऱ्यांपुढे समानता. आता नोकऱ्यांपुढे समानता म्हणजे नेमकं काय की आपण कोणत्याही राज्याचे रहिवासी असलो तरीही आपण इतर राज्यामध्ये जाऊन त्या राज्याचे जे स्टेट सर्व्हिस आहेत ते आपण प्राप्त करू शकतो. पुन्हा रिपीट करतोय, आपण कोणत्याही राज्याचे रहिवासी असलो तरी पण आपण इतर कोणत्याही राज्यामध्ये जाऊन त्या राज्याचे जे प्रशासकीय पदे आहेत ते मिळवू शकतो. हेच नेमकं आर्टिकल 16 देतं. आर्टिकल 16 पण सेम सांगतं की धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना नोकऱ्यांची समान संधी, मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल, अमुक अमुक जातीचा असेल, तमुक तमुक धर्माचा असेल, अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जात आहेत नोकऱ्यांमध्ये. कुठल्याही राज्याचा रहिवासी असला तरी तो इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा नोकरी मिळवू शकतो. पण यालाही एक्सेप्शन आहे आणि त्या एक्सेप्शन बद्दलचा कायदा झाला होता 1957ला. आणि कायदा काय तर 4 राज्यासाठी ही टर्म थोडी एक्सेप्शनल ठरली होती. एक हिमाचल प्रदेश, या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, या व्यतिरिक्त त्रिपुरा आणि या व्यतिरिक्त मणिपूर. आणि नेमकं एक्सेप्शन बघा काय, कलम 16 जरी अशी सांगत असली की आपण कोणत्याही राज्याचे रहिवासी असलो तरी इतर राज्यामध्ये जाऊन त्या राज्याचे प्रशासकीय पदे मिळवू शकतो, त्या राज्याचे राज्य सेवाचे पदे मिळवू शकतो, पण त्यासाठी हे 4 राज्य एक्सेप्शनल होते. म्हणजे इतर कोणत्याही राज्याचा व्यक्ती रहिवासी हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा किंवा मणिपूरमध्ये जाऊन तिथल्या स्टेट सर्व्हिसेससाठी तो पात्र नव्हता. म्हणजे या राज्यांनी काय करून ठेवलं होतं, या राज्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या राज्याची जी पदे होती प्रशासकीय पदे ही फक्त त्यांच्या राज्याच्याच रहिवाशांसाठी जे आहे ते सिक्युअर करून ठेवलेले, बाकी लोकांना, बाकी रहिवाशांना तो अधिकार नव्हता. क्लिअर? ठीक आहे. पण हा जो 1957चा कायदा आहे तो 1974ला संपुष्टात आला. 1974ला हा कायदा संपुष्टात आला, पण सर्वच्या सर्व राज्यासाठी संपुष्टात नाही आला. एक आंध्र प्रदेश सोडलं तर बाकी राज्यांनी ही तरतूद रद्द केली. म्हणजे आज आपण मणिपूरला जाऊन किंवा हिमाचल प्रदेशाला जाऊन किंवा त्रिपुरामध्ये जाऊन तिथल्या राज्यसेवा म्हणजे स्टेट सर्व्हिसेसची पदे घेऊ शकतो. आंध्र प्रदेशामध्ये मात्र हा कायदा आताही अस्तित्वात आहे. आता 1957ला जो आंध्र प्रदेश होता किंवा 1974ला पण जो आंध्र प्रदेश होता त्याचे 2014ला 2 भाग नाही का झाले, आंध्र प्रदेशामधनं तेलंगणा बाहेर पडला ना, तर आज ही तरतूद आंध्र प्रदेशासोबत तेलंगणाला सुद्धा लागू आहे. तेलंगणा स्टेटमध्ये सुद्धा कुठलाच परकीय इन द सेन्स त्यांच्या राज्याचा बाहेरचा रहिवासी त्यांच्या राज्यामध्ये जाऊन नोकरी करू शकत नाही. क्लिअर? बघा, कलम 19 ॲक्च्युली आपल्याला 6 प्रकारचे अधिकार देते, प्रदान करते. 5-6 प्रकारचे जे अधिकार आहेत त्यामध्ये एक भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. आर्टिकल 19 खूप महत्त्वाची आहे व्यक्तीच्या जीवनाकरिता. आर्टिकल 19 सगळ्यात आधी भाषण स्वातंत्र्याचा म्हणजेच अभिव्यक्ती ज्याला अधिकार म्हणतो, फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला म्हणतो रे आपण, तो अधिकार आर्टिकल 19 मार्फत मिळते. या व्यतिरिक्त कोणतीही सभा संघटना स्थापन करण्याचा अधिकार कलम 19 देते. या व्यतिरिक्त कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार कलम 19 देते. या व्यतिरिक्त कुठेही बाहेर म्हणजे बाहेरच्या राज्यामध्ये फिरायला जाऊन परत येण्याचा अधिकार सुद्धा कलम 19 देते ॲज अ टुरिस्ट म्हणून. या व्यतिरिक्त
स्वतःच्या इच्छेनुसार आपलं प्रोफेशन निर्माण करण्याचा अधिकार देते, म्हणजे आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि या व्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट की जसं आपण तो पॉईंट घेतलास की कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. तर हे जे 5-6 प्रकारचे अधिकार आहेत जे आर्टिकल 19 मार्फत मिळतात आपल्याला, त्यामध्ये एक एक्सेप्शन मिळतो आहे. आपण म्हणून तर राहिलो की आपण कुठेही जाऊन स्थलांतरित होऊ शकतो, म्हणजे कुठेही जाऊन आपण रेसिडेंट होऊ शकतो. पण लक्षात घ्यावं, इथे एक एक्सेप्शन असं आहे की आपण ट्रायबल एरियामध्ये जाऊन स्थलांतरण करू शकत नाही किंवा तिथे आपण स्वतःचं रेसिडेंट उभं करू शकत नाही. ट्रायबल एरियासाठी रिस्ट्रिक्शन्स लावले जाऊ शकतात, बिलकुल लावले जाऊ शकतात. आज आपल्या देशामध्ये कित्येक ट्राईब्स आहेत. त्या ट्राईब्सपैकी असे काही ट्राईब्सही आहेत जे ऑलमोस्ट ना आता लुप्त होत चाललेले आहे. म्हणजे पकडून चालला की त्यांचे फक्त आणि फक्त एक 20-30 घरे राहिलेली आहेत काही पर्टिक्युलर ट्राईब्सची. माहीत पडलं की कुठल्या अशा डेन्स भागामध्ये की कुठल्या एका एरियामध्ये ते ट्राईब्स राहतात, त्यांची छोटीशी वस्ती आहे, त्यांची आपली एक बोलीभाषा आहे, त्यांचं आपलं एक कल्चर आहे, त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे. आणि त्यात जर आपण तिथे जाऊन रेसिडेंट होऊन आणि आपण जर त्यांच्या कल्चरमध्ये भाषेमध्ये आपल्यामार्फत जर इंटरफेरन्स झालं तर त्यांच्या लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं ना. तर अशा परिस्थितीमध्ये भारत सरकार अशा एरियामध्ये सर्वसामान्यांना जाण्यास रोखू शकते. आपण त्या पर्टिक्युलर भागामध्ये ॲज अ रेसिडेंट जाऊ शकत नाही, टुरिस्टसुद्धा जाऊ शकत नाही. काही भाग एक्सेप्शनल आहेत. क्लिअर आहे. बाकी तर तुम्ही कुठेही गेले असता तुम्हाला सर्व समान अधिकार, पण हे काही एक्सेप्शन्स आपल्याला दिसतील. लिहून घ्या की ट्रायबल एरियाजमध्ये स्थलांतरित होण्याचा अधिकार नाही. 2019 पर्यंत जम्मू काश्मीरच्या रहिवाशांना काही खास अधिकार होते बॉस. असे अधिकार जे भारतीय नागरिकांना सुद्धा नव्हते. एकमेव राज्य आहे जे एक्सेप्शनल होतं, एकमेव राज्य ज्या राज्याच्या नागरिकांना, नागरिक म्हणण्यापेक्षा रहिवाशांना नाही, नागरिकच म्हणू आपण, कारण की मुळात जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची 2 भागामध्ये विभागणी केली जायची, ग्रेड 1चे आणि ग्रेड 2चे. ग्रेड 1ला सर्व अधिकार होते, ते आपण नंतर शिकत बसू जेव्हा जम्मू काश्मीर बघणार स्पेशल स्टेट. जे जम्मू काश्मीरची लोक होती त्या जम्मू काश्मीरच्या लोकांना काही विशेष अधिकार 2019 पर्यंत मिळायचे, असे अधिकार जे इतर भारतीय नागरिकांना नव्हते. जसं तिथल्या जम्मू काश्मीरच्या लोकांना नोकरीचा अधिकार हा त्यांचा मूलभूत अधिकार होता. म्हणजे त्या लोकांच्या नोकरीबद्दलची सगळी तरतूद कोण करणार? तिथली राज्य सरकार. ती राज्य सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सरकार सर्वांना नोकऱ्या मिळवून देणार. तर नोकरीचा अधिकार त्यांचा मूलभूत अधिकार होता, तुमचा नाही आहे बरं का. नोकरी अधिकार आहे रे, मिळवू शकता तुम्ही तुमच्या लायकीनुसार, पण मूलभूत अधिकार नाही. आता अधिकार आहे पण मूलभूत अधिकार नाही, तर हा काय फरक आहे? जेव्हा फंडामेंटल राईट शिकू तेव्हा बघू आपण की ज्याला आपण ज्या अधिकाराला जेव्हा त्याला आपण फंडामेंटल हा शब्द लावतो, जेव्हा मूलभूत अधिकार असा शब्द आपण उच्चारतो, तेव्हा त्याच्यामध्ये त्या अधिकारामध्ये काय खास होऊन जातं त्याला आपण नंतर बघत बसू. लक्षात घ्या, सर्वसामान्यांना नोकऱ्यांचा अधिकार हा फंडामेंटल राईट नाही आहे. बाकी जम्मू काश्मीरच्या लोकांना मात्र तो अधिकार हा फंडामेंटल राईट्सच्या तत्वानुसार मिळायचा. या व्यतिरिक्त त्या भागामध्ये राहणाऱ्या सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, भारताच्या इतर राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा स्कॉलरशिप मिळते, पण प्रत्येकच कास्ट कम्युनिटीच्या लोकांना मिळतं का? नाही ना, स्पेसिफिक कास्ट कम्युनिटीलाच मिळतं. जम्मू काश्मीरमध्ये सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप राज्य सरकार देणार, ही त्यांची तरतूद होती. या व्यतिरिक्त राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा अधिकार, हा त्यांचा मूलभूत अधिकार होता. आणि राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकार आपला म्हणजे जम्मू काश्मीर सोडून भारतीय इतरांचा 1978 ला काढला गेला होता 44th अमेंडमेंटनी. म्हणजे आपल्याला हा अधिकार नव्हता 1978 पासून, पण जम्मू काश्मीरच्या रहिवाशांना मात्र राईट टू प्रॉपर्टी हा अधिकार 2019 पर्यंत होता. आणि हे जे सर्व खास अधिकार मिळत आहेत जम्मू काश्मीरच्या रहिवाशांना भारतीयांच्या म्हणजे इतर लोकांच्या तुलनेमध्ये, हे सगळे अधिकार म्हणजे नोकरी, स्कॉलरशिप, संपत्ती, हे सगळे अधिकार मिळत होते भारतीय राज्यघटनेच्या कलम 35A नुसार. आर्टिकल 35A मध्ये याबद्दलचे प्रोव्हिजन्स आपल्याला दिसतात. नाही, ज्युडिशरीमध्ये त्यांचे काही खास अधिकार नव्हते. ज्युडिशरीमध्ये जम्मू काश्मीरचं हायकोर्ट आणि हायकोर्टच्या वर भारताचं सुप्रीम कोर्ट, हीच तरतूद. त्यांना जेवढे काही खास अधिकार होते ते फक्त आणि फक्त त्यांच्या स्टेटला घेऊन होते, म्हणजे स्टेट इन द सेन्स स्टेट ॲडमिनिस्ट्रेशनला घेऊन. ज्युडिशरी वेगळं होऊन जातं. स्टेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुमचा एक्झिक्युटिव्ह आणि
तुमच्या लेजिस्लेचर येऊन जातं ना, हे अधिकार त्यांचे वेगळे. ज्युडिशरीमध्ये आपलेच अधिकार म्हणजे भारतीय संविधानाचे. ओके, लक्षात घ्यावा. आपण म्हणतो की 2019 पर्यंत जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांचे हे संपूर्ण अधिकार होते. अजूनही काही खास अधिकार आपण घेऊ शकतो, जसं वर सांगतो, लिहिण्याची गरज नाही, नंतर आपण शिकत बसणार. जम्मू काश्मीरमध्ये कुठलीही प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त जम्मू काश्मीरच्या मूळ लोकांचाच होता, इतरांचा नव्हता. तुम्ही रेसिडेंट होऊ शकत होते, प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्हाला जीवनभर तिथे किरायाने राहावं लागेल. तुम्ही स्वतःचं घर नाही बांधू शकत, किती करोडपती असले तरी. त्यांचे तिथल्या जमिनी प्रॉपर्टी ह्या फक्त तिथल्या ग्रेड एचे नागरिकच घेऊ शकत होते, रहिवासी घेऊ शकत होते, इतर घेऊ शकत नव्हते. तर काही अधिकारामध्ये फेरफार दिसते. पण ऑक्टोबर जवळपास 1 तारीख होती, 3 तारीख, 5 तारीख समथिंग काहीतरी होती, 5 ऑक्टोबर असावी. 5 ऑक्टोबर 2019ला शहासाहेबांनी राज्यसभेमध्ये बिल मांडलं की आम्ही जम्मू काश्मीरचा स्पेशल स्टेटचा दर्जा म्हणजे स्टेटचाच दर्जा आम्ही पूर्णपणे हिरावून घेतो आहोत. तर तो बिल पास झाल्यापासनं आता 2019 पासनं म्हणजे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना आता हे काही विशेष अधिकार राहिलेले नाही, काही अधिकार उरले नाही. त्यांना आता ते सर्व अधिकार प्राप्त होतात जे भारतीय संविधानाने बाकी सर्वांना दिले आहेत. क्लिअर? आता हे असे विशेष अधिकार त्यांच्या तिथल्या नागरिकांना प्राप्त होत नाही. क्लिअर? आणि पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की इथे आपल्याला जे काही आर्टिकल्स बघायचे आहेत, शिकायचे आहेत, या आर्टिकल्स टेम्पररी होत्या. या आर्टिकल्स फक्त आणि फक्त देशाला स्वतंत्र मिळाल्यापासनं तर देशाचं संविधान लागू होतपर्यंत आपल्या देशामध्ये राहणारी ती लोक ज्यांना भारतीय नागरिकत्व घ्यायचं आहे फक्त त्यांच्यासाठी होते. पुन्हा रिपीट करतो आहे मी, 26 जानेवारी 1950 नंतर भारतामध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्तींना या तरतुदीनुसार नागरिकत्व प्राप्त होत नाही. 26 जानेवारी 1950च्या आधी जी मंडळी होती, म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासनं तर देशाचा संविधान लागू होतपर्यंत आपले जे काही पूर्वज या देशामध्ये राहायचे किंवा ज्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं होतं, अशा लोकांना नागरिकत्व देण्याबद्दलच्या तरतुदी या कलम 5 ते 11 मध्ये आपल्याला दिसतील. म्हणून म्हटलं की या सगळे आर्टिकल्स टेम्पररी आहेत किंवा टेम्पररी होत्या, आज युजलेस आहेत, आज काय काम नाही. अजून कोणी उरलं आहे का 1950च्या आधीचं ज्याला नागरिकत्व भेटलं नाही? झालं ना, सगळे निपटले ना, है ना. तर आता बघायला गेलं तर हे सगळे आर्टिकल्स टेम्पररी आणि युजलेस झालेले आहेत आपल्याला, पण तरीही घटनेमध्ये आपण त्याला जशानी तसं ठेवलं आहे अजूनही. लक्षात घ्या की त्यावेळेस कुणाला नागरिकत्व देणे ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा टास्क होता, प्रचंड मोठा. आणि तो टास्क पूर्ण करण्याकरिताच आपण आर्टिकल 5, 6, 7, 8 या 4 आर्टिकल्समध्ये काही खास तरतुदी करून ठेवल्या. म्हणजे कुणाला नागरिकत्व द्यावं आणि कुणाला देऊ नये हे ॲक्च्युली संविधानकर्त्यांच्या समोर खूप मोठी डोकेदुखी होती. म्हणून आपण जेव्हा प्रोव्हिजन्स तयार केले आर्टिकल 5 आणि 6 आणि 7 आणि 8 मध्ये, तेव्हा खूप विचारपूर्वक आपण त्या सगळ्या तरतुदींना त्या आर्टिकल्समध्ये मांडलं. का डोकेदुखी होती ना, त्याला आपण समजून घेऊया. आज कुणाला भारताचं नागरिकत्व देणे खूप काही मोठी डोकेदुखी नाही आहे. पकडून झाला कुणाच्या घरी आज बाळ जन्माला आलं, त्याचे आई वडील भारताचे नागरिक आहेत ना, ठीक आहे, तो सुद्धा भारताचा नागरिक. सिम्पल वे. म्हणजे मजेची गोष्ट तर अशी आहे, आपलं आधार कार्ड बनते आपल्याला कळून जाते, आपलं वोटिंग आय डी बनते आपल्याला कळून जाते, आपलं लायसन्स बनते आपल्याला कळून जाते, पण आपण भारतीय नागरिकत्व आपल्याला कधी प्राप्त झालं हे आपल्याला कळत नाही. तुमच्याकडे आहे का असं सर्टिफिकेट? विचारा फोन करून, घरी असेल ड्रॉवर बिरमन ठेवलं असेल कुठे, भारताचं नागरिकत्वाचं काही सर्टिफिकेट आहे? तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ना बाकीचे, तेच तुमचं भारतीय नागरिकत्वाचं एक चिन्ह आहे. ठीक आहे, मग ते पासपोर्ट असेल किंवा आधार कार्ड असेल. कुठला पाकिस्तानी व्यक्ती भारतामध्ये आला आणि म्हणतो चालला कुठल्या केंद्रामध्ये, वरच चालला बिल्डिंगमध्ये, आधार कार्ड बनते वर, आणि वर गेला रामू काकाकडे आणि म्हणतो रामू भाऊ मेरा आधार कार्ड बना दे भाई. बनेल त्याचं? काहीतरी लागेल ना डॉक्युमेंट्स की बाबू तुझं मूड काय, तुझे पूर्वीचे डॉक्युमेंट्स काय. तर आपले जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत हेच नागरिकत्वाचं एक चिन्ह आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो आज कुणाला नागरिकत्व बहाल करणे ना हा खूप मोठा टास्क नाही आहे रे. अरे पण त्यावेळेस एवढी मोठी डोकेदुखी होती की कुणाला नागरिकत्व देणे आणि कुणाला न देणे हा खूप मोठा भाग होता. तर का, समस्या काय होत्या, त्या समस्यांना जरा आपण समजून घेऊया. 1947ला 2 महत्त्वाच्या घटना झाल्या. एक, देशाला स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या देशामध्ये आत्तापर्यंत जे ब्रिटिशियस होते ते ब्रिटिशियस देश सोडून निघून जातील ना. मग देश सोडून निघून जातील तर त्यांना आपण काय सरसकट भारताचं नागरिकत्व द्यायचं का? नाही ना. त्यांना छाटावं नाही लागणार का आपल्याला भारताच्या मूळ पॉप्युलेशनमधनं? तर देशाला स्वातंत्र्य मिळालं, ब्रिटिशियस देश सोडून निघून जातील. बिलकुल ब्रिटिशियसला आपल्या देशाबद्दल काही निष्ठा नाही, त्यांचं आपल्या भारताबद्दल काही प्रेम नाही. ते आज ना उद्या कधी ना कधी तर त्यांच्या देशामध्ये निघून जाणार.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जवळपास वर्ष दीड वर्ष भारताचा त्यावेळेचा जो व्हॉइसरॉय होता माउंटबॅटन आणि मिसेस माउंटबॅटन त्याची बायको, हे वर्ष दीड वर्ष थांबले. मग त्यांना द्यायचं होतं का नागरिकत्व? नाही ना. का देणार आपण नागरिकत्व? ते तर आज ना उद्या कधी ना कधी त्यांच्या देशात जाणार नाही का? तर ही खूप मोठी समस्या नाही वाटत का आपल्याला, की ब्रिटिशर्स जर जातील कधी ना कधी तर त्यांना छाटावं लागेल. तर छाटावं लागेल तर त्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन करावे लागेल ना नीट. एक समस्या ही होती आपल्यासमोर. 3 पॉईंट्स आहेत जे आपण मांडतोय. दुसरी समस्या काय, की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं बिलकुल सेम टाईम देशाचं पार्टिशनसुद्धा झालं. पार्टिशनहून पाकिस्तान नवा प्रदेश निर्माण झाला आणि इंडिया पाकिस्तान या 2 देशाची निर्मिती झाल्यानंतर जगातलं सर्वात मोठं मायग्रेशन या जगाने बघितलं 1947ला. लॅक्स ऑफ पीपल भारतातनं पाकिस्तानामध्ये चालले आहे, लॅक्स ऑफ पीपल पाकिस्तानामधनं भारतामध्ये येत आहेत. तर जी मंडळी भारतातनं पाकिस्तानमध्ये जातील, ज्यांना पाकिस्तानचं रहिवासी किंवा नागरिक व्हायचं आहे, त्यांना नागरिकत्व देणार का आपण? नाही ना. त्यांचं छाटाव नाही का लागणार? आणि वरून ती मंडळी जे उद्या चालून पाकिस्तानच्या प्रदेशामधनं लाहोर झालं किंवा कराची झालं किंवा रावलपिंडी झालं या प्रदेशातनं जी लोक भारतामध्ये येतील, ज्यांना भारतात राहायचं आहे, त्यांना भारताचं नागरिकत्व द्यावं लागेल ना रे. तर विचार करा की ही किती मोठी समस्या होती, की कुणाला देणे कुणाला न देणे. आणि ही समस्या होती तर का? तर त्याच्या मागे आपण बघतो की 3 मोठे प्रॉब्लेम्स आपल्या डोळ्यासमोर त्या कालखंडामध्ये होते. एक, ते ब्रिटिशर्स आज ना उद्या कधी ना कधी त्यांच्या देशामध्ये इंग्लंडमध्ये परत जातील, तर अशांना आपण भारतीय नागरिकत्व देणार नाही. त्यांना छाटण्यासाठी आपल्याला काही प्रोव्हिजन करावे लागतील. दुसरी समस्या, ती लोक जी आज तर भारतामध्ये आहेत पण ऑफकोर्स मुस्लिम लीगचे फॅन्स खूप होते आणि मुस्लिम लीगचे फॅन्स होते तर मुस्लिम लीगचे फॉलोवर्स भारत सोडून पाकिस्तानमध्ये जातील ना. तर ते मंडळी ज्यांना भारतामध्ये न राहता ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं आहे, तर ऑफकोर्स त्यांनासुद्धा आपण भारताचं नागरिकत्व देणार नाही. त्यांचं नागरिकत्वसुद्धा आपल्याला छाटावं लागेल. आणि सेम ती व्यक्ती जे आज पाकिस्तानमध्ये आहेत किंवा पाकिस्तानच्या रिजनमध्ये आहेत, पण पाकिस्तानमधनं त्यांना भारतामध्ये यायचं आहे आणि भारतामध्ये येऊन त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवायचं आहे, तर त्यांना आपल्याला भारताचं नागरिकत्व द्यावं लागेल ना. तर या 3 प्रॉब्लेम्सला डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधानकर्त्यांनी काही प्रोव्हिजन्स निर्माण केलेल्या कलम 5, 6, 7, 8मध्ये, की कुणाला भारताचं नागरिकत्व मिळेल आणि कुणाला नाही मिळेल. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. आर्टिकल 5 नुसार, आर्टिकल 6 नुसार, आर्टिकल 7 नुसार आणि आर्टिकल 8 नुसार 4 आर्टिकल्स आहेत. या 4 आर्टिकल्सनुसार 26 जानेवारी 1950च्या आधी भारतामध्ये राहणाऱ्या किंवा बाहेरून भारतामध्ये येणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व कसं दिलं जाईल याबद्दलच्या तरतुदी आहेत. पुन्हा एकदा सांगतो आहे, 26 जानेवारी 1950च्या आधी भारतामध्ये येणाऱ्या किंवा भारतामध्ये त्यावेळेस राहणाऱ्या लोकांना भारताचं नागरिकत्व कसं दिलं जाईल याबद्दलच्या तरतुदी आहेत. ठीक आहे. 5, 6, 7, 8. त्यात पुन्हा बरोबर सांगू, कलम 5 नुसार त्यावेळेस ती लोक जी भारतामध्ये राहत होती, भारताच्या प्रदेशामध्ये राहत होती आणि त्यांना भारताचंच नागरिकत्व घ्यायचं होतं, त्यांना कलम 5 नुसार त्यांना जे आहे ते नागरिकत्व मिळालं. जसं आपण काय म्हणतोय की ती लोक जी भारतामध्ये राहत होती आणि ज्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं होतं अशांना कलम 5 नुसार भारताचं नागरिकत्व मिळालं. जसं त्यावेळेस भारतामध्ये राहणाऱ्यामध्ये ब्रिटिश सुद्धा आहेत, पण त्यांना ते फक्त भारतामध्ये राहून राहिले, त्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे का? नाही, तर त्यांना छाटलं जाईल. या व्यतिरिक्त त्या काळामध्ये भारतामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये ती मुस्लिम समाजाची लोक सुद्धा जे आज ना उद्या कधी ना कधी पाकिस्तानमध्ये जातील, पण त्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे का? नाही, तर त्यांना सुद्धा नागरिकत्व दिलं जाणार नाही. पण हो, नागरिकत्व तेच तर म्हणतोय ना. काय म्हटलं मी दोनदा आधी, की ती लोक जे भारताच्या प्रदेशामध्ये राहत होते आणि ज्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे, हो येस, त्यांना कलम 5 नुसार भारतीय नागरिकत्व प्रदान केलं जाईल अशी कलम 5 मध्ये होती. त्याला नीट समजून घ्या. जसं माझे आजोबा आता राहिले नाही, ठीक आहे, तुमचे असतील ऑफकोर्स हयातीमध्ये, तर तुमचे जे आजोबा असतील ते जवळपास आता असतील 70, 65, 70 जास्तच असतील, 80 असतील, है ना, 70, 80 असतील किंवा 80 असतील, तर पकडून चला की होऊ शकते की तुमच्या आजोबाचा जन्म 1940ला झाला असेल, 1945ला झाला असेल. आता 1945ला तुमच्या आजोबांचा जन्म भारतीय प्रदेशामध्ये झाला, तर तुमचे आजोबा ब्रिटिशच होते का रे? नाही ना. म्हणजे ते इंग्लंडमध्ये तर जाणार नव्हते.
ना ही मुस्लिम लीग के सपोर्टर होते, नहीं तो आज हम लोग कराची में रहते हैं, राईट. जर आपल्या आजोबांना त्यांचा जन्म भारतामध्ये झालेला आणि त्यांना भारतामध्येच राहायचं होतं, त्यांना ना इंग्लंडमध्ये जायचं होतं, ना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, ना देश सोडायचं होतं, त्यांना भारताचं नागरिकत्वच घ्यायचं होतं, तर अशा सर्वांना नागरिकत्व आर्टिकल 5 नुसार मिळेल. तर त्यासाठी कंडिशन्स बघा काय ठेवल्या गेल्या होत्या. कंडिशन्स, पहिली गोष्ट, त्या कंडिशनमध्ये पहिली कंडिशन की ज्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे त्या व्यक्तीचा जन्म, बर्थ भारतामध्ये होणे आवश्यक. म्हणजे लक्षात घ्यावं की तो व्यक्ती जो भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी इथे प्रयत्न करतोय त्या व्यक्तीचा जन्म भारतामध्ये होणे आवश्यक. दुसरं, त्या व्यक्तीच्या पालकांचा जन्म भारतामध्ये होणे आवश्यक. हा सुद्धा मुद्दा आहे. कारण की बघा लक्षात घ्या, काय होऊ शकतं की पकडून चला की कुठला ब्रिटिश अधिकारी होता जो भारतामध्ये सर्व्हिस देत होता आणि मागच्या 15 वर्षापासून तो भारतामध्येच आहे, त्याचा विवाह झाला, 1940ला त्याला मुलगा झाला. तर आता तो जो मुलगा आहे ज्याचा जन्म झाला त्याचा जन्म तर भारतामध्ये होऊन गेला रे. अरे पण जरा आपल्याला हेही बघावं लागेल ना की त्यांच्या पॅरेंटचा सुद्धा जन्म भारतातलाच आहे का, कळते आहे का. तुमचे आजोबा जे 1940-45ला जन्म घेऊन राहिलेले त्यांचा जन्म भारतात झाला असेल आणि ऑफकोर्स तुमचे जे ग्रँड जे आहेत, ठीक आहे, त्यांचा पण तर इथेच जन्म झाला असेल ना. असंच नाही फॉरेनमधून जन्मून इकडे आले, असं नाही झालं असेल ना. तर त्यामुळे कंडिशन्स काय, एकतर त्या व्यक्तीचा जन्म भारतात होणे आवश्यक, या व्यतिरिक्त त्याच्या पालकांचा जन्म सुद्धा भारतामध्ये होणे आवश्यक. आणि महत्त्वाची गोष्ट, राज्यघटना अंमलात येण्यापर्यंत 26 जानेवारी 1950 पर्यंत, 26 जानेवारी 1950च्या आधी 5 वर्षापासनं ती व्यक्ती सलग भारताच्या प्रदेशामध्ये वास्तव्य करणे आवश्यक. म्हणजे सरळ सरळ हिशोब सांगतोय, अशी व्यक्ती ज्यांनी 1945 पासनं ते 1950 पर्यंत तो भारतामध्येच असं रेसिडेंट होता त्या लोकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार. ऑफकोर्स आपले जे आजोबा वगैरे असतील, आजी असतील, ते या कालावधीमध्ये भारतामध्येच राहिले असतील ना, असं तर नाही की ते कुठे बाहेर गेले असतील किंवा काही. तर या 3 कंडिशन्सला ठेवलं गेलं. या 3 कंडिशन्सला ठेवून सर्वसामान्य लोकांना, ती लोक जी भारतीय होती, ती लोक ज्यांना भारतामध्येच राहायचं होतं, ज्यांना भारताचं नागरिकत्व घ्यायचं होतं, त्यांना आर्टिकल 5 नुसार या प्रकारे नागरिकत्व बहाल झालेलं. पण या कंडिशन्स फुलफिल होणे आवश्यक. आणि या कंडिशन्स फुलफिल करत असताना बघा आपण बरोबर ब्रिटिशर्सला छाटलं आणि आपण बरोबर ती लोक जी पाकिस्तानमध्ये जाणार आहेत ना त्यांना सुद्धा छाटलं. इथे आपण तिसरी टर्म काय मांडली आहे की मागच्या 5 वर्षापासून 1950च्या आधीपासून 1945 ते 50च्या दरम्यान ती व्यक्ती भारतामध्ये राहणे आवश्यक. ऑफकोर्स ज्यांना भारतामध्येच राहायचं होतं तो भारतामध्येच असेल, पण ज्याला पाकिस्तानमध्ये जायचं असेल तो व्यक्ती गेला नसेल का 1947ला पाकिस्तानमध्ये, तर पाकिस्तानी छटले यानुसार. आणि पहिल्या 2 कलमानुसार, कलम म्हणतो तुमच्या तरतुदीनुसार जे ब्रिटिशर्स आहेत ते छटले की त्या व्यक्तीचा जन्म भारतात व्हायला पाहिजे आणि या व्यतिरिक्त त्याच्या पॅरेंट्सचा सुद्धा जन्म भारतात व्हायला पाहिजे. म्हणून आर्टिकल 5 नुसार नागरिकत्व कुणाला मिळते, तर कलम 5 नुसार नागरिकत्व सर्व त्या लोकांना मिळते जे मूळ भारतीय, त्यांचा जन्म भारतातच झाला, त्यांना भारतामध्येच राहायचे आहेत, असे आपले पूर्वज, त्या सगळ्यांना कलम 5 नुसार नागरिकत्व मिळालं. क्लिअर. 6 आर्टिकल, तेव्हा 5 अजून चांगल्याने क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. इथे दिलं आहे स्पेसिफिकली, अ पर्सन हू हॅड हिज हर domicile in India and also fulfilled any one of the 3 condition if she was born in India, or if either of her parents was born in India, or if she has been ordinarily resident in India for 5 years immediately before the commencement of the constitution, become a citizen of India. क्लिअर. 3 कंडिशन्स ठेवले, 3 कंडिशन्स फुलफिल होत असतील तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल आर्टिकल 5 नुसार.